आणि आता बघत आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात। पूनम महाजन यांनी युवा मोर्चा कार्यक्रमात शरद पवार यांचा शकुनी मामाचा उल्लेख केला होता आणि त्यानंतर आता सोशल मीडियामधून पूनम महाजन विरोधात जोरदार टीका सुरू झाली आहे। तर आज एनसीपी युवकच्या वतीने मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टरबाजी करत प्रमोद महाजनांच्या मृत्यूचं प्रकरण उकरून काढत एनसीपीने महाजन यांच्यावर टीका केली आहे। कोलकातामध्ये रविवारी रात्री 8 पासून ममता बॅनर्जी यांचं आंदोलन सुरू आहे। त्यांच्या या आंदोलनाला सर्व विरोधी पक्षांनी देखील पाठिंबा दिलाय। तर संविधान बचावची घोषणा करत ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारविरोधात एल्गार पुकारलाय। प्रियंका गांधींची राजकीय इनिंग सुरू होत आहे। येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राहुल गांधी यांनी पक्षाच्या सरचिटणीसांसह राज्यामधील प्रभारींची आज बैठक बोलावली आहे। नवीन जबाबदारीनुसार सरचिटणीस म्हणून प्रियंका गांधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। तर 9 फेब्रुवारीला सर्व राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांबरोबर बैठक बोलावण्यात आली आहे। दरम्यान मोदींविरोधात आंदोलन करणाऱ्या ममता बॅनर्जींना पाठिंबा दर्शवण्यासाठी डीएमकेच्या नेत्या कनिमोळी आणि राजद नेते आणि लालूपुत्र तेजस्वी यादव कोलकात्यामध्ये दाखल झाले आणि त्यांनी ममता दीदींना या ठिकाणी पाठिंबा दर्शवलाय। कोलकाता पोलीस आयुक्तांनी शारदा चिटफंड घोटाळ्यातील इलेक्ट्रॉनिक पुरावे नष्ट केल्याचा आरोप सीबीआयने केला असून त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती। सदर याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात तातडीची सुनावणी होणार आहे। सरकार आंधळ्यांच्या भूमिकेत आहे, त्यामुळे नुसती चर्चा नको, ठोस निर्णय घ्या अशी भूमिका अण्णा हजारे यांनी केली। तसंच सरकारने ठोस निर्णय घेतला तरच चर्चा होईल असं देखील अण्णांनी स्पष्ट केलं आहे। आणि आता यात बातमीनंतर बघत आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात। अण्णांबरोबरची चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती गिरीश महाजन आणि सुभाष भामरे यांनी दिली आहे। लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी संदर्भात सकारात्मक चर्चा झाली, मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अण्णांची नाराजी असून ती उद्यापर्यंत दूर केली जाईल असं देखील महाजन यांनी काल स्पष्ट केलं आहे। दरम्यान काल सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अण्णा हजारेंनी मोदी आणि फडणवीस सरकारवर घणाघाती प्रहार केलाय। राज्य सरकार खोटारडं असून मुख्यमंत्री फडणवीस हे मनातून उतरल्याची टीका यावेळी अण्णांनी केली। तसंच 2013 सालच्या लोकपाल आंदोलनामुळेच मोदी आणि केजरीवाल सत्तेत आले असं देखील अण्णा म्हणाले। तर अजित पवारांचा पुतण्या रोहित पवार यानंही अण्णांची भेट घेतली। दरम्यान काही काळ रोहितनं अण्णांशी चर्चा देखील केली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राळेगण सिद्धीमध्ये जाऊन अण्णा हजारेंची भेट घेतली। यावेळी नालायक लोकांसाठी जीवाची बाजी लावू नका, तसंच मोदींवर विश्वास ठेवून यापुढे कोणतीही गोष्ट करू नका असं राज ठाकरेंनी यावेळी अण्णांच्या भेटीदरम्यान सांगितलंय। अण्णांच्या उपोषणाचं राजकारण केलं जातंय। अण्णांबरोबर असणारी माणसं एकेकाळी त्यांना नावं ठेवत होती, याचा त्यांनी विचार करावा असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। तसंच अण्णांनी उपोषण मागे घेण्याचं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केलंय। लोकसभेच्या जागा वाटपासाठी 25-23चा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची युतीच्या गोटातून माहिती आहे। तर भिवंडीच्या जागेसाठी शिवसेना आग्रही असल्याचं कळतंय। 27 जानेवारीला युतीच्या फॉर्म्युला संदर्भात न्यूज 18 लोकमतनं दाखवलेल्या बातमीवर आता जवळपास शिक्कामोर्तब होताना दिसतंय। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राला भाजपचं शक्ती केंद्र करण्यासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा सज्ज झालेत। शहा राज्यभरात 13 सभा घेणार आहेत, तर शहा प्रत्येक सभेत 3 लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी एकत्र संवाद साधणार आहेत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना नेते आणि खासदारांची महत्त्वाची बैठक आज मातोश्रीवर होत आहे। या बैठकीत लोकसभा मतदारसंघाचा निवडणूकपूर्व आढावा घेण्यात येणार आहे। तसंच प्रत्येक लोकसभा मतदारसंघात पक्षातील पदाधिकाऱ्यांना जबाबदारी देखील दिली जाणार आहे। कुठेही जाऊ नका, आपल्याला एकत्र काम करायचं असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्जुन खोतकरांना उद्देशून म्हटलंय। मध्यंतरी नाशिकमध्ये बोलत असताना अर्जुन खोतकरांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंविरोधात शड्डू ठोकला होता। तर दानवेंविरोधात निवडणूक लढवून त्यांना पराभवाची धूळ चारण्याची भीष्म प्रतिज्ञा या ठिकाणी खोतकरांनी केली होती आणि याच पार्श्वभूमीवर आता त्यांना उद्देशून मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलंय। माझ्या बापाला काही झालं असेल तर त्या माणसाचा जीव घेण्याची ताकद माझ्यात आणि माझ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे अशा शब्दांमध्ये गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूवर संशय घेणाऱ्यांना पंकजा मुंडेंनी सुनावलंय। त्या बीडमधल्या सभेत बोलत होत्या। यावेळी पंकजा मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावरही सडकून टीका केली आहे। मी लोकसभा लढवू इच्छित नसलो तरी माझे काही पक्षांतर्गत हितचिंतक मला दिल्लीला पाठवण्याचा प्रयत्न करतात, पण मी लोकसभा नव्हे तर विधानसभा निवडणूक लढणार अशा शब्दांमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या पक्षातल्या हितशत्रूंना सूचक इशारा दिलाय। पृथ्वीराज चव्हाण हे सांगली किंवा पुण्यातून लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहणार असल्याच्या वावड्या राजकीय गोटात ऐकायला मिळत होत्या।
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी विरोधी पक्षांची बैठक पार पडली। भाजपला विविध विषयांवर घेरण्यासाठीच्या रणनीतीवर या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, फारुख अब्दुल्ला, तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन तसंच सुप्रिया सुळे देखील आदी नेते या बैठकीला उपस्थित होते। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली। तासभर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। तर अमित ठाकरेंच्या लग्नानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आपण कृष्णकुंजवर गेले असल्याचं भुजबळांनी सांगितलं असलं तरी दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय विषयावर खलबतं झाल्याची ठोस माहिती मिळतेय। आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना 10% आरक्षण देण्याचा केंद्रातला कायदा आपल्या राज्यातही लागू झालाय। राज्यभरात 10% आरक्षण लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। त्यामुळे आता राज्यात 1 फेब्रुवारीपासून नोकरी आणि शिक्षणात आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना 10% आरक्षण लागू झालंय। नाणार ऑइल रिफायनरीला होणारा विरोध मावळावा म्हणून नेमण्यात आलेली सुक्तनकर समिती रत्नागिरीत दाखल झाली आहे। प्रकल्पग्रस्त शेतकरी, मच्छीमार या सर्वांचं प्रकल्पाबाबतचं म्हणणं ऐकून घेऊन ही समिती सरकारला आपला अहवाल देणार आहे। मात्र ही समितीच बेकायदेशीर असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार आणि प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधींनी केलाय। तर रिफायनरीला हा असणारा विरोध ते या समितीसमोर आता मांडणार आहेत। संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी गेल्या वर्षी मुंबईमध्ये काढण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या लॉंग मार्चनं पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय। मागण्या मान्य होऊन देखील त्याची अंमलबजावणी न झाल्यानं किसान सभेनं 20 फेब्रुवारीला लॉंग मार्च काढण्याचा निर्णय घेतलाय। नाशिक ते मुंबई असा 180 किलोमीटरचा पायी मोर्चा निघणार आहे। मुंबई शहरातील म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील रहिवाशांचं शक्यतो त्याच ठिकाणी कायम पुनर्वसन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलाय। वर्षानुवर्ष संक्रमण शिबिरांमध्ये राहणाऱ्या शेकडो कुटुंबांना त्यामुळे निश्चितच मोठा दिलासा मिळणार आहे। ओला उबर चालकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचं आश्वासन देणारे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या दोन्ही सेवा बेकायदा असल्याचं सोमवारी स्पष्ट केलंय। त्यामुळे वाद उद्भवण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। लोअर परळ इथला 98 वर्ष जुना धोकादायक डिलाईड रोडवरचा जो पूल आहे तो या ठिकाणी जमीनदोस्त करण्यात आलाय। तर नवीन पूल बनवण्यासाठी आता 10 महिन्यांची मुदत देण्यात आली होती, परंतु रेल्वेला या कामासाठी 15 महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचं बोललं जात आहे। पश्चिम वांद्रे स्थानकाला आणि वांद्रे टर्मिनसला नवीन झळाळी देण्यात येणार आहे। या दोन्ही रेल्वे स्थानकांचं रुपडं पालटणार आहे। वांद्रे स्थानकाला हेरिटेजचा दर्जा आहे आणि त्याचनुसार या स्थानकाच्या बांधकामात कोणत्याही प्रकारचा बदल न करता किंवा धोका न पोहोचवता काम करण्यात येणार आहे। मुंबई, ठाणे, वसई, बेलापूर, पालघर ही शहरं केंद्राच्या सागरमाला प्रकल्पाअंतर्गत जलवाहतूक मार्गे जोडून त्यापासून प्रवासी वाहतुकीसह रोरो सेवा सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलाय। त्यामुळे प्रवाशांना मुंबईपासून अगदी सिंधुदुर्गाच्या मालवणपर्यंत नेणं आता सोपं होणार आहे आणि यासाठीच्या 234 कोटी 24 लाख रुपयांच्या आराखड्यापैकी आता पुन्हा 15 कोटी 40 हजार रुपयांच्या खर्चात मान्यता देण्यात आली आणि यामध्ये विविध कामांचा देखील समावेश करण्यात आला आहे। रेल्वे रुळालगत झोपड्यांचं प्रमाण वाढलं असून रेल्वे मार्गालगत एकूण 7,736 झोपड्या बेकायदा आहेत अशी माहिती अधिकाऱ्याखाली मिळाली आहे। तर रेल्वेच्या लगत असणाऱ्या आगीच्या घटना, झोपड्यांच्या अतिक्रमणानं रेल्वेचा वेग मंदावणं, विस्तारीकरणाला मर्यादा अशा सगळ्या समस्या या झोपड्यांमुळे या ठिकाणी निर्माण झाल्या। तंत्रशिक्षण महाविद्यालयांना बंधनकारक असलेली नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिएशनची श्रेणी मिळवण्यास महाविद्यालयांना 4 वर्ष मुभा मिळणार आहे। मात्र त्यामुळे महाविद्यालयांना दिलासा मिळणार असला तरी पायाभूत सुविधा आणि गुणवत्ता याबाबत असलेली महाविद्यालयांची स्थिती अधिकच बिकट होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। तर राज्यात गेल्या वर्षी सुमारे 30,000 रस्ते अपघात झाले असून त्यामध्ये 13,000 जणांना आपले प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी दिली आहे। एकूण अपघातांमध्ये सुमारे 11,000 मृत्यू म्हणजे 80% मृत्यू हे मानवी चुकांमुळे झाल्याचं त्यांनी सांगितलंय। टिळकनगरमधील सरगम सोसायटीमध्ये 27 डिसेंबर 2018 रोजी भीषण आग लागून 5 जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेतील मुख्य आरोपी असलेला विकासक सुभाष मापरा याला मुंबई उच्च न्यायालयानंही अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिला आहे। एअर इंडिया कंपनीकडे गेल्या 21 वर्षांपासून वैमानिकांसाठी सिम्युलेटर विमान वापरलं जात होतं। आता नवीन प्रकारचं सिम्युलेटर आणण्यात आलंय। त्यामुळे एअर इंडिया कंपनीनं जुनं बोईंग 774-200 हे सिम्युलेटर वरळीमध्ये नेहरू सायन्स सेंटर इथे सर्वसामान्य लोकांना बघण्यासाठी ठेवलंय।
मुंबईतील डॉक्टर शिरोडकर शाळेला अखेर केंद्रीय शिक्षण मंडळाची मान्यता मिळाल्यामुळे त्या शाळेतील 84 विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय। ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानं विद्यार्थ्यांचा परीक्षेचा मार्ग आता मोकळा झालाय। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत आरे डेपो ते दादर दरम्यान एकूण 13 स्थानकांमध्ये सरकते जिन्यांची यंत्रणा उभारण्यात येणार आहे। ही यंत्रणा उभारण्यासाठी युआन रॉयल कॉन्सोर्टियम या समूहाची निवड करण्यात आली आहे। तर ही निवड आंतरराष्ट्रीय निविदा प्रक्रियेद्वारे जायकाच्या मार्गदर्शक तत्वानुसार करण्यात आली आहे। आणि बातमीसह स्पीड न्यूज मध्ये एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय। बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत।